आईजीनं मनाला संदेश देण्याचं जे तंत्र सांगितलंय ना, त्याच्यामध्ये सकारात्मक संदेश असं गृहीत धरलंय. नाही कळलं मला. नाही कळलं ना? तू असं म्हणतीयस पोटावर झोपायचं नाही, उजव्या कुशीवर झोपायचं नाही, त्यापेक्षा ना पाठीवर झोपेन, डाव्या कुशीवर झोपेन असं सांग ना मनाला. बरोबर आहे रे तुझं. आता तसंच करेन मी. हे सांगण्यासाठी तुला त्या अनिल आपटेचं नाव काढण्याची काय गरज होती? मग काय झालं? त्या बिचाराचा केवढा जीव आहे तुझ्यावर. श्री मी मारे ना ते. अरे काय झालं तुझं? मारामारी काय करताय? ते आमचं असंच. नाही मोठी आई सहजच. अमृत आणि हे सुद्धा ना असेच उषांच्याशी फायटिंग करायचे. अमृतला विसरणं नाही जमलं रे. कशाला विसरायला हवं? आपल्या आठवणीत येतो ज्या चांगल्या आहेत. त्रास होतो रे कधी कधी. मोठी आई हात नाही काढणार डोळ्यातलं पाणी. आपल्याकडे आता गणपती येणार आहे की नाही? पुढच्या वर्षी तर ना आपल्याकडे बाल गणपती येणार. मग काय मज्जाच मज्जा. अरे हो, तेच सांगायला आले होते. तुम्ही सकाळी उठाल की अलाराम लावाल? नाही, आम्ही लावू अलाराम. आम्ही लावू. नाहीतर ना मी सकाळी दार ठोठावून जाईल. बरं आता चला झोपा. हा, मारामारी करू नका आता. मोठी काय रे? आय लव्ह यू. मग यावर्षी मोदक कोण करणार? कोण करणार? मी अडी वहिनी. वंश तर काही करत नाही, म्हणजे त्यांनी कधी केले आता. आणि आपली सरू ती असणार गुंग त्या गणपतीच्या सजावटीमध्ये. मग काय मी आणि वहिनी. तुला आवडतात म्हणून खव्याचे सुद्धा करणार आहे. आणि मंडळाच्या गणपतीसाठी 101 मोदक. 101 मोदक? अरे मंडळामध्ये किती मुलं असतात, 21 कसे पुरतील त्यांना? आणि एवढी बिचारी पोरं मेहनत करतात, ते खाऊ दे ना त्यांना. मग तुला सांगतो यावर्षी ना किती स्मार्ट आहेस तू श्री. अमृतचा विचार करू नकोस असं म्हणण्यापेक्षा गणपतीचा विचार कर असं इनडायरेक्टली सांगितलंस तू मोठ्या आईंना. आणि वाव, तुझं सजेशन यशस्वी झालं. त्या गणपतीच्या विचारात गुंगल्या. आय एम सो प्राऊड ऑफ यू श्री. किती फादरली आहेस तू. या 6 आयांचा खरं तर बाप आहेस तू. स्वतःच्या मुलीवर किती प्रेम करशील.